God
वसवावे घोर घेवे बरे निरंतर संगासने शयने घडे भोजने गमने संकल्प विकल्प मालवणे पुण्यपाप संगासने शयने घडे भोजने गमने तुका म्हणे कार अवघा गोविंदे सुकार संगासने शयने घडे भोजने गमने विठोबार पांडुरंगा करो प्रथम
पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतातिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जहन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसी माला कंजरम कंजनेत्रम सदेवरास विठ्ठलम चिंतयामी जयांचे केले स्मरण होय सकल विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारून आता जन्माद्यस्य तो मयादि तरतश्चार्थेषु विज्ञस्वराट तेने ब्रह्महृदायादि कवये मुह्यन्ति यत्सूरय तेजोवारि मृगां यथा विनिमयो यत्रोक्ति सर्गो मृषा राम्ना स्वेन सदा निरस्तकुहकम् सत्यं परं धीमहि सत्यं परं धीमहि ओम नमो ज्ञानेश्वराय करुणा करायला तुमचा अनुग्रह लावू पावन सर्व चराचरी मी कळा कुसरी काही श्रेणी बोलतो वचने तू काय कर्जनागणी तुमचा दास त्याचे आस पुरवावी वसवावे घोर देवी बरी निरंतर संगासनी शयनी घरी भोजने गमने ह्या सगळीसाठी घेतलेला अभंग आवाज कमीच राहू द्या. श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून या अभंगाच्या द्वारा तुकाराम महाराजांनी घर कसं असावं त्याचं वर्णन केलेलं आहे. महाराज म्हणतात वसवावे घर. कसं वसवावं तर देवी बरे निरंतर. त्या देवाने ते घर वसलेलं असावं, देव त्या घरामध्ये वसलेला असावा, राहायला आलेला असावा, अशा प्रकारचं घर असावं. काय होईल असं झालं तर संगासने शयने घडे भोजने गमने. त्या देवाचा संग आपल्याला आसने शयने भोजने गमने सर्व कार्य करत असताना देवच जर घरामध्ये येऊन बसलेला असेल तर सर्व काळ त्या देवाचा संग आपल्याला घडेल. आणि मग आपण केलेले संकल्प आपण केलेले विकल्प सगळेच्या सगळे त्या देवाला समर्पित होतील
आणि मग ते देवाला समर्पित झालेले असल्यामुळे आपल्याला पापही त्याचं लागणार नाही आणि पुण्यही त्याचं लागणार नाही. संकल्प विकल्प मावळणे पुण्य पाप. आणि शेवटच्या चरणात महाराज सांगतात की अशा प्रकारे सर्व काळ आपल्याला त्या देवाचा सुकाळ होईल. कोण्याही काळामध्ये त्या देवामध्ये आपल्यामध्ये खंड पडणार नाही. सतत त्या देवाचा सुकाळच सुकाळ आपल्याला राहील. अशा प्रकारचं घर वसवावं तुकाराम महाराजांचं म्हणणं. यथावकाश चिंतन करू या अभंगावर. पण त्या अगोदर आजचा हा कार्यक्रम कोण्या निमित्ताने आहे हे सांगण्याची गरज आहे. आपणा सर्वांना माहिती आहे तरी पण त्याचा उल्लेख व्हावा. आपले सर्वांचे परमस्नेही परमार्थ प्रेमी पंढरपूरचे एकनिष्ठ वारकरी यांच्या अनेक पिढ्या या वारकरी संप्रदायामध्ये गेलेले आहेत असे आमचे नाथ महाराज कोलेगावकर यांनी एक या ठिकाणी वास्तू निर्माण केलेली आहे, घर निर्माण केलेलं आहे. आणि त्या घराच्या वास्तूच्या शांतीच्या निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे. वास्तू शांतीच्या निमित्ताने इथं होम हवन झालेलं आहे, वास्तूची पूजा झालेली आहे, वस्तू देवतेची पूजा झालेली आहे. आणि आपल्या शास्त्र विधीप्रमाणे त्या वास्तू देवतेचा निक्षेपही या ठिकाणी झालेला आहे. आणि त्याच निमित्ताने आजचं हे कीर्तन आहे, त्याच निमित्ताने अन्नदान आहे. कारण आनंदाचा क्षण आहे. माणसाच्या जीवनामध्ये 2-3 गोष्टी महत्वाच्या सांगितलेल्या आहेत. अन्न, वस्त्र आणि निवारा अशा ह्या 3 गोष्टी महत्वाच्या असतात. पहिल्यांदा माणसाला पोटभर खायला मिळावं, पोटभर खायला मिळाल्याच्या नंतर अंगभर कपडा असावा आणि ह्या 2 गोष्टी पूर्ण झाल्याच्या नंतर राहायला एक घर असावं. बस या 3 महत्वाच्या गरजा माणूस वा निर्वाह पूरके अन्न आच्छादन आणि आश्रमासी स्थान कोपी गुहा. त्या काळात महाराजांनी लिहून ठेवलं निर्वाहापुरतं अन्न असावं आणि आच्छादन म्हणजे वस्त्र असावं. अन्न, वस्त्र आणि आश्रमासी स्थान कोपी गुहा म्हणजे निवाराही असावं. तुकाराम महाराजांच्या काळात कोपी म्हणजे खोपी. आणि खोपी जर घालायला नाही जर तिथे एखादी डोंगर पर्वताला असलेली गुहा भुया तरी राहायला असले. आणि अशा प्रकारच्या या संसारातल्या 3 गरजा पूर्ण झाल्याच्या नंतर मग बाकीचा उरलेला सगळा वेळ आपण परमार्थामध्ये खर्च करावा, भजनामध्ये खर्च करावा. भगवत प्राप्ती आम्हाला आमच्या जीवनामध्ये या नरदेहामध्ये कशा प्रकारे होईल याचा प्रयत्न करावा. आता एक घर झालेलं ह्या पुरतं, मग आता दुसरं एक बांधावं म्हणालो म्हणला. आता हे हव्यास झाला. त्याला काय म्हणायचं? हा, हे हव्यास झाला. पोटापुरतं खायला मिळाले म्हणला, पण तेवढ्यात समाधान नाही. महाराज म्हणला शेजारचं निघाले म्हणला 4 एकर विकायला, तेवढे घ्यावंच म्हणा. आता हे संपणाऱ्या गोष्टी नव्हत्या. ह्या गरजा कधीच पूर्ण होत नसतात. एक गरज पूर्ण झाली की त्याच्याबरोबर दुसरी गरज निर्माण होत असते, दुसऱ्या 10 गरजा निर्माण होतात. एक गाडी आपल्या घरला आली की त्या गाडी बरोबर त्या गाडीला लागणारं टायर, त्या टायर विकणारा दुकानदार, ते टायर पंक्चर काढणारा ते पंक्चरवाला, इतके लोक वाढले, इतक्या लोकांचे पोट भरावं लागतात. एक गाडी आपण आणली
म्हणजे आता व्याप वाढला की कमी झाला? वाढ. पेट्रोल विकणारा ते वाढा, इंजन बिघडलं तर दुरुस्त करणारा मेकॅनिक, कोणाला धक्का लागला तर पोलीस स्टेशन, अजून जरा पुढे गेलं तर कोर्ट कचेरी. किती वाढल्या गोष्टी. आता हे जितक्या गरजा तुमच्या वाढतील तितका संसारात व्याप वाढत जातो आणि हा व्याप वाढता वाढता हा व्याप कधी कमी होणारी गोष्ट नाही. आणि म्हणून आवश्यकतेपुरत्या गोष्टी माणसाच्या जीवनामध्ये असाव्यात, गरजेपुरत्या गोष्टी असाव्यात, गरजेपेक्षा जास्त गोष्टी आपल्याकडे नको. आणि मग उरलेला वेळ काय करायचा आहे तर उरलेला वेळ हरिभजनामध्ये, भगवंताच्या चिंतनामध्ये, परमार्थ करण्यामध्ये खर्च करायचा. अशा प्रकारचं आमचं हिंदू धर्मातलं धोरण आहे. पूर्वीच्या लोकांनी दाढी डोसकी करायचं सुद्धा बंद करून टाकलं काही काही लोकांनी. का तर हे एक आगावच काम लागते. वाढू द्या, काय फरक पडणार म्हणून ते वाढू दिले. ते दाढीवाले जटावाले ऋषी झाले. आता खाण्याची अडचण आहे म्हणजे जंगलामध्ये फळं काय कमी आता का? कोण्याही झाडाचे फळं खा, खायापुरते आपल्याला किती लागते तेवढे फळं तर हे सहज मिळतात. आता या काळात मिळणार झाले, पण पूर्वीच्या काळामध्ये हे मुबलक होत. म्हणजे पाणी पिण्याची अडचण आहे. पाणी प्यायला नद्या नाल्या का कोरड्या पडल्या काय? आता पुण्या नदी नाल्याला विहिरीला पाणी प्यायला मिळतंय, गंगेला पाणी प्यायला मिळतंय. बर म्हणजे झोपायला झालं तर आचरण लागतंय ना. तर पूर्वीच्या ऋषीमुनी लोकांनी विचारलं, हे जमीन एवढी भगवंताने दिलेली आहे, त्या जमिनीचं अंतरण करा, आकाशाचं पांघरून करा, भूमीवरी पडावे आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश आकाश मंडप पृथ्वी आसन, रमे तेथे मन क्रीडा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षी सुस्वरे आळविते सुखे, रुचे एकांताचा वास, नाही गुण दोषांगायेत. तुकाराम महाराजांनी सांगितलं ते सगळ्यात चांगली गोष्ट आहे. पण या काळामध्ये ते शक्य नसल्यामुळे, ते थोडंसं अवघड झालेलं असल्यामुळे आता राहायला थोडस घर असावं, पोट भरण्यापुरता अन्न पाण्याची व्यवस्था असावी, अंगावर वापरायपुरता कपडा असावा आणि या सगळ्या गरजा पूर्ण झाल्याच्या नंतर मग भगवत भजन करण्याकरता आपल्याला वेळ भरपूर असावा. जर पोट भरण्यामध्ये जर दिवसच्या दिवस जाऊ लागले तर मग भजन कधी करावं? राहण्याची व्यवस्था करण्यामध्ये जर दिवस जाऊ लागले, आयुष्याचे आयुष्य जाऊ लागले तर मग भजन कधी करावं, परमार्थ कधी करावा? आणि म्हणून ह्या गरजेच्या गोष्टी महत्वाच्या असलेल्या, ज्याच्याशिवाय भागतच नाही, अशा गोष्टी पहिल्यांदा माणसाने जीवनामध्ये मिळवाव्या आणि हे मिळाल्याच्या नंतर परमार्थ करावा. म्हणून घर ही एक वस्तू असावीच. आणि महाराजांनी घर तयार केलेला आहे आणि त्याची वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे. आता वास्तुशांती काय भानगड आहे तर त्याचाही थोडस आपण विचार करूया. हे जे वास्तू आहे, जी वास्तविक राहणारी आहे त्याला वास्तू म्हणतात. हे काय आजच संपणारी गोष्ट नाही, पिढ्यानपिढ्या टिकणारी गोष्ट आहे. आता हे तरी गॅरंटी निघाली, आता या सिमेंटला गॅरंटी आहे, कोणी ते बांधकामाला गॅरंटी आहे. पण पूर्वीच्या काळातले जे बांधकाम होते ते खऱ्या अर्थाने वास्तू होते, कारण त्याला गॅरंटीच नाही. मला जितके दिवस ते भिंत राहील ना तितके दिवस ते वरचीवर मजबूत होत असतात. चुना हा जितके पावसाळे खाईल तेवढं जास्तीत जास्त मजबूत होत जाते, ते ढिलं पडणार. ते सिमेंट हळूहळू कमजोर होत जात. ते चुन्याची भिंत, पांढऱ्या मातीची भिंत वरचीवर मजबूत होत जाते.
म्हणून ते वास्तू आहे, वास्तविक राहणारी आहे म्हणून त्याला काय म्हणायचं, वास्तू म्हणायचं. तर अशा प्रकारची वास्तू निर्माण केलेली आहे. आता या वास्तूमध्ये जे आपण विटा वापरल्या, जे सिमेंट वापरलं, जे गजाळी वापरली, जे दगडधोंडे वापरले, ते चांगल्या पवित्र अशा एखाद्या तीर्थक्षेत्रावरून आणलेलं आहे काय सगळं? हे कुठून तरी आणलं. जिथं विटा मिळाल्या त्या ठिकाणावर विटा आणल्या, जिथून गजाळी मध्ये मिळाली तिथून गजाळी आणली, जिथून सिमेंट मिळालं तिथून सिमेंट आणलं. बरं, हे बांधकाम करणारे मिस्त्री जसे जमले तसे आणले, सगळे माळकरीच बघून आणले का? आणि या सगळ्याचे संस्कार या जाग्यामध्ये असतात. त्या विटा कोण्या जागच्या होत्या, जमिनीमधल्या होत्या, ते दगडधोंडे कोण्या जमिनीमधले होते, सिमेंट वाळू कोण्या जमिनीवरती आहे, त्याचा वापर कोण्या लोकांनी केलेला आहे, त्या सगळ्याचे संस्कार या ठिकाणी एका जागी झाले. म्हणून एकच गोष्ट इथं जमली असं नाही, चांगल्याही गोष्टी जमल्या असं वाईटही गोष्टी जमल्या. आणि मग त्या वाईट गोष्टी आपल्या घरातून बाहेर निघून जावं, निगेटिव्ह एनर्जी जी आहे ती आपल्या घरामध्ये राहू नये. आत्ताच्या वैज्ञानिक भाषेत जर बोलायचं ठरलं तर निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात राहू नये आणि पॉझिटिव्ह एनर्जीचा वास राहावा. आणि म्हणून आपल्याला हे वास्तू शांती करावं लागते. त्या विटायची शांती, विटायची शांती नाही, विटावर असलेले संस्कार, त्या संस्काराला, वाईट संस्काराला दूर घालवून देणे, चांगले संस्कार त्या ठिकाणी टिकून ठेवणे, अशा प्रकारचा हा जो कार्यक्रम आहे. या ठिकाणी होम हवन झाले, या ठिकाणी मंत्राचा उच्चार झालाय, या ठिकाणी अग्निदेवतेची स्थापना झालेली आहे, आपण आपल्या घरामध्ये नेऊन देवहारा बसवलेला आहे. तर अशा प्रकारे सगळ्या मंगलकारक अशा गोष्टी आपण घरामध्ये बसवलेल्या आहेत, केलेल्या आहेत. आणि म्हणून सगळी मंगलमय शक्ती या ठिकाणी घरामध्ये वास करते आहे. अमंगल शक्ती जी आहे ती या घरातून या वास्तुशांतीच्या निमित्ताने बाहेर निघून गेलेली आहे. म्हणून वास्तुशांती करावी. हे झालं वैज्ञानिक कारण. अजून एक पुराणामधलं, ग्रंथामधलं कारण तुम्हाला सांगतो मी. माझं कोणा असं वास्तुशांती केली होती का हो, असा जर आपण विचार केला तर रामायणामध्ये आपल्याला हा उल्लेख सापडतो. ज्यावेळेस राम लक्ष्मण वनवासामध्ये गेले आणि अरण्यामध्ये पंचवटीवर त्यांना 14 वर्ष आता इथंच आपल्याला वनवास काढायचा आहे असं त्यांनी ठरवलं आणि पंचवटीवर एक झोपडी बांधायचं ठरवलं. मग लक्ष्मणाला सांगितलं, बाबा तू झोपडी तयार कर. लक्ष्मणाने मग ते चांगले चांगले लाकडं, चांगले चांगले ते बांधायला वेल, कोणते पालापाचोळा जे टिकाऊ आहे अशा प्रकारचा, पाणीमध्ये गळू देणार नाही अशा प्रकारचं सर्व जमा केलं आणि त्या ठिकाणी एक सुंदर अशा प्रकारची झोपडी बांधली. राम सीता या दोघांना वेगळ्या प्रकारचं एक मध्ये कक्ष निर्माण केला आणि लक्ष्मण महाराजांनी स्वतःचा एक कक्ष निर्माण केला. पुन्हा देवघर एका ठिकाणी राहील अशा प्रकारचं ते कक्ष निर्माण केला. होम हवन यज्ञ रोजचं ते राम महाराज करत होते, राम भगवान करत होते. हे सगळं व्यवस्थित लक्ष्मण महाराजांनी तयार केलं आणि तयार केल्याच्या नंतर मग रामाला विनंती केली की म्हणले, दादा म्हणले आपलं झोपडी तयार झालेली आहे, आपला आश्रम तयार झालेला आहे, आपला बंगला तयार झालाय म्हणजे, आणि एकदा थोडस नजर टाका ना म्हणजे काही कमी राहिले काय, कुठं काही गुन्हे आहे काय बघा एकदा. त्यावेळेस रामप्रभूंनी सांगितलं, म्हणजे हे लक्ष्मण या घरामध्ये आताच आपल्याला प्रवेश करायला जमणार नाही, तू असं कर, गंगेला जा, स्नान कर, येता येता पूजेचं सर्व साहित्य घेऊन ये. आता जंगलात काय होतं पूजेचं साहित्य, फळावळ सापडले, रस्त्याने येता येता फुलं सापडले, पानं सापडले, बेलच दिसला, बेलाचं झाड दिसलं, त्याचेच पानं तोडून आणले, तुळशीचे झाड त्याचेच पानं, अशा प्रकारचे पूजेचं साहित्य जमा केलं. आणि मग रामाने त्या ठिकाणी त्या फळाच्या द्वारा होम हवन केला. स्वतः रामाला सगळे मंत्र येत होते. रामाने स्वतःच मंत्र म्हणून ते वास्तुशांतीचा कार्यक्रम केला आणि वास्तुशांती करूनच राम सीता दोघही त्या घरामध्ये, त्या झोपडीमध्ये त्यांनी प्रवेश केला. अशा प्रकारचा उल्लेख वाल्मिकी रामायणामध्ये आलेला अरण्यकांडात. हा पहिला उल्लेख आहे रामाच्या काळात. त्याच्यानंतर अजून एक उल्लेख असा आहे की ज्यावेळेस महादेवाचं लग्न झालं त्यावेळेस पार्वती माता घरला आली, कैलासावर आली आणि पार्वती मातेनं महादेवाला विनंती केली, म्हणजे तुम्ही गडी होतात, इतके दिवस एकटे होतात, तुम्हाला काही घराबिराची गरज नव्हती, आता मी आलेली आहे, गृहिणी आलेली आहे घरात, तर मग आता घर तर लागलच ना. गृहिणी गृहमुच्यते,
गृहम तु गृहिणीहीनम अरण्य सदृशम भवे. तर हे गृहिणी वाचून जर असेल तर ते अरण्यासारखं असतं ना. एखाद्या वेळेस बाई नसावं आपली घरात, 4-8 दिवस जावं कुठतरी माहेरला जावं, नाहीतर अजून कुठं सोयऱ्या घराच्या इकडे लग्न असतात तिकडं जावं, लेकीच्या इकडं जावं, आणि घरात एकटा गडी राहा. बघा त्या घराची काय कळा होती. खायला उठते घर, खायला उठते. ते कचरा जागच्या जागी कशाला तसा, पिढ्यावरून टाकलेले थोटक जाग्यावर तसे, तंबाखू खाऊन झोपलेल्या, भीती रंगून गेलेल्या, जिकडं तिकडं ते खाणं घाल सगळी त्या घरात आहे की नाही. ते भोगवणे तरसतात. मालकीन कुठे गेली असं, मालक मला हातच लाईना झाला, मालकीन कधी येईल, मालकीन कधी येईल. ते घर तरसत असते, ते भांडे तरसत असतात, ते चूल तरसत असते. महाराज हे पठ्या एकटा महाराज खाले तर कवा त्याच भोगवण्यात पोहे शिजून खाते, नाही तर खिचडी शिजवून खाते. याच्याशिवाय दुसरा आटम याला येत नाही. आणि मग ते खिचडी शिजवलेलं भोगवणं बाहेरून धुईना. ते फटलावरले भोगवणे बघितले का कवा? फटलावरले खिचडी शिजवायचे, ध्यान करून बघत जा, म्हणतानी होटलावर खायला बरं वाटते, आनंद वाटते. ते भोगवणे तरसतात. तर गृहिणी आहे, घर आहे तर गृहिणी असावं लागते, आणि गृहिणी असेल तर काय असावं लागतं? घर असावं लागतं. गृहिणी आहे पण घर नाही तर त्याच्या त्या संसाराला मजा नाही. घर आहे म्हणला आपण, गृहिणी नाही तरी त्या घराची मजा. या दोन्ही आवश्यक आहेत. पार्वतीनं सांगितलं म्हणजे इतके दिवस जमलं तुमचं, पण आता मी आलेली आहे घरला, तर मजा करता एक घर बांधून द्या तुम्ही, काही हरकत नाही म्हणले पार्वती. लगेच त्या कुबेराला सांगितलं. कुबेर म्हणजे त्यांचा ते खजानची होता, सगळा धनसाठा त्या कुबेराच्या स्वाधीन केलेला होता महादेवाने. त्या कुबेराला सांगितलं की बाबा रे, काय घराला पैसे लागतील ते पैसे दे. आणि त्या विश्वकर्म्याला सांगितलं एक सुंदर अशा प्रकारचं घर पार्वतीसाठी बांधून द्यायचे. म्हणजे मला गरज नाही त्याची, पण पार्वती करता एक घर चांगल्या प्रकारचं असं बांधून दे. आणि गंमत अशी झाली की त्या विश्वकर्म्याने महाराज हा म्हणता असं काही सुंदर घर बांधलं, निव्वळ सोन्याचंच घर, वेगवेगळ्या प्रकारचे मध्ये कक्ष वगैरे तयार केलेले. आता त्याचं काय वर्णन करावं आपण. अशा प्रकारचं सुंदर घर तयार केलं, आणि सुंदर घर तयार केल्याच्या नंतर महादेवाला सांगितलं, शंकरजी घर तयार झालेलं आहे, वास्तू तयार झालेली आहे, त्या वास्तूची शांती करा आणि या घरामध्ये राहायला या. महादेव म्हणले वा, चांगली आनंदाची गोष्ट आहे. अरे म्हणले वास्तू शांती करण्याकरता म्हणून चांगल्या ब्राह्मणाला बोलवा, एखाद्या विद्वान ब्राह्मण बोलवा. म्हणले घर सोन्याचं तयार केलंय, तर मग ब्राह्मण का हलका, त्याला एक मंत्र येईना, एक ते होम काही करता येईना, नुसतं शरम 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 अक्षदा असला ब्राह्मण काय कामाचा. चांगला ब्राह्मण बोलवा म्हणले. घर एवढं सुंदर बांधलंय, चांगला ब्राह्मण बोलवा. कीर्तन करायला चांगला महाराज बोलवा. वास्तुशांतीच्या दिवशी एकनाथ महाराजासारखा असावं कमी. महादेवाने ऑर्डर दिला, आणि त्याप्रमाणे मग आता त्या काळातला चांगला ब्राह्मण विद्वान ब्राह्मण कोण होता? रावण लंकेचा. त्याच्यासारखा विद्वान ब्राह्मण दुसरा कोणी नाही बरं का. ब्राह्मणच होता, त्याची माय होती दैत्य कुळात, म्हणून ते राक्षसी स्वभावाचा जन्म होता, नाही तर बाप बामणाचा फायदा. तर रावणाला बोलविलं. महादेवानं सांगितलं, रावण महाराज वास्तुशांतीचा कार्यक्रम आहे, अशी वास्तुशांती झाली पाहिजे, एकही मंत्र चुकता कामा नये. एक अनुस्वार जर चुकला, कुठला काना मात्रा उकार जर चुकला, तर रुपया दक्षिणा मिळणार नाही. म्हणजे 2 दंडे मिळतील पाठीत, दक्षिणा न देता तुम्हाला घरला काढून देण्यात येईल. आता रावणही निसोला भेटला. ते म्हणला, हे बघा महादेवा, एकही अक्षर चुकू देणार मला त्या मंत्रात, जसा विधी आहे तसाच विधी करतो, म्हणजे काही त्याच्यामध्ये चूक देणार नाही, पण दक्षिणा मजा म्हणावं देवाला. हा म्हणजे असं म्हणा. महाराज दोघांचं
रावण महाराजांनी वास्तुशांती करायला सुरुवात केली. असे मंत्र उच्चार होऊ लागले महाराज, ज्या देवतेच्या नावाने हाक मारली त्या रावणाने मंत्राच्या द्वारा आवाहन केलं त्या देवतेला, तो प्रत्यक्ष देवता त्या ठिकाणी ते आहुती घेण्याकरता प्रगट व्हायला लागला. ओम इंद्राय स्वाहा इदम इंद्राय नमः असं म्हणल्याबरोबर ते इंद्रदेव पुढे हजरच होऊ लागले. ओम आग्नेय स्वाहा इदम आग्नेय भवतुर इदं नमः वगैरे असे मंत्र म्हटल्याबरोबर त्या त्या देवता प्रत्यक्ष त्या ठिकाणी यायला लागल्या. महादेवाला वाटलं वा वा, अशा प्रकारची हे वास्तुशांतीचा कार्यक्रम काही मी कुठं बघितला नाही. खुश झाले महादेव सुद्धा, पार्वती सुद्धा खुश झाल्या. आणि मग कार्यक्रम पूर्ण झाला. कार्यक्रम पूर्ण झाल्याच्या नंतर रावण महाराजाला विचारलं महादेवांनी, बोला म्हणले रावण महाराज, दक्षिणा काय पाहिजे? 11,000, 21,000, 51,000, काय तोळ्याची अंगठी. रावण महाराजाने विचार केला, आता काय मागावं काय मागावं. रावण महाराज म्हणला, महादेवा आपलं जबान ठरलेली आहे म्हणला, दक्षिणा माझ्या मनावर, होम हवन पूजा तुमच्या मनावर. पूजा झाली ना तुमच्या मनासारखी? हा म्हणले, वा, मन प्रसन्न झालं माझं. म्हणजे आता दक्षिणा मी मागणार आहे. ज्या वास्तूची पूजा करण्याकरता मला बोलावलंय ना, ती वास्तूच मला दक्षिणामध्ये पाहिजे म्हणले. तुमचे 1,000, 4,000, 15,000 नका मला. काय पाहिजे? घरच पाहिजे म्हणले दक्षिणेत. महादेव म्हणले, असला बा म्हणतो काय नाही बा म्हणले कधी. अरे ज्या घराची वास्तुशांती कराय बोलविलंय, घरच मागो का बाबा. म्हणून तर तेव्हापासून अशी मन सुरू झाली, घर घेतोस काय त्याचं. तेव्हापासून माणसाने शिकलं हे. अरे इतकं सगळं बोवा द्यायला काय, घर घेतोस काय त्याचं. घर घेतलं त्या रावणानं. महादेवानं ते घर देऊन टाकलं महाराज. महादेव एवढे उदार दाते, त्यांनी ते सोन्याचं बांधलेलं घर रावणाला देऊन टाकलं दक्षिणेमध्ये. जा म्हणले, घेऊन जा घर. आणि तेच घर म्हणजे सोन्याची लंका. त्यानं काही कुठून कमवून आणली नव्हती, काही नव्हती, दक्षिणेत मिळालेली लंका. अशी दक्षिणा देत जा. मग तुम्ही म्हणा ना, महाराजही आम्हाला रावण महाराजासारखा पाहिजे. तर सोडा विनोदाचा भाग. मला काय सांगायचंय की अशा प्रकारे हा दुसरा प्रसंग आहे महादेवाने वास्तुशांती केलेलाचा, पुराणामध्ये उल्लेख आहे याचा. त्यानंतर तिसरा एक प्रसंग आहे की ज्यावेळेस पांडवांना मै नावाच्या राक्षसाने मै सभा नावाचं एक, इंद्रप्रस्थ नावाचं एक गावच नवीन बसवून दिलं महाराज. इंद्रप्रस्थ नावाचं गाव, आणि त्याच्यामध्ये मै सभा नावाची एक भली मोठी इमारत. 1000 योजना असी ना, 1000 योजना असे असं त्याचं विस्तार होता म्हणा त्या बिल्डिंगचा, मै सभेचा. एवढं मोठं घर. आता 1000 योजने म्हणल्यावर आपलं गाव तर येईलच मावल त्याच्यामध्ये. आणि त्या घरामध्ये अशी योजना केली होती की जिथं पाणी दिसू लागलं तिथं फरशी असायची, आणि जिथं फरशी दिसाली तिथं पाण्याचा ढोव असायचा, पाण्याचा हौद असायचा. जिथं दरवाजा दिसालाय तिथं भिंत असायची, आणि जिथं भिंत आहे तिथं दरवाजा दिसायचा. एकदा ते दुर्योधन घर फिरता फिरता दणकन भिताडालाच आदळला. द्रौपदीनं बघितलं, भीमदादा नाही बघितलं. दोघही हसले पोट धरून. पुन्हा थोडस पुढे गेलं, चापडीत चापडीत ते दरवाजा लागला हाताला. त्या दरवाजातून मध्ये गेल्याबरोबर पाण्याचा ढोच आहे की असं त्याला पुढे हौदच दिसला. खरा लगेच त्यानं आपले हे धोतर काचे बुचे असे वरी केले, आणि आदर असं पाय मध्ये टाकू लागलं त्या पाण्यामध्ये. पाणी का आलं, जमीनच होती तिथं, फरशीच केलेली होती त्या नमुन्याची. अरे चपला बड्या. पुन्हा थोडस पुढे गेला. पुढे गेल्याच्या नंतर चांगली फरशी दिसू लागली अशी. फरशीच असं म्हणून दन 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 असं चलायला लागला पुढे. आणि चालता चालता ते फरशी नसून पाण्याचा हौदच होता तिथे. भाडकन पडला कबरीत खाली. भीमदादा द्रौपदी पुन्हा एकदा हसले. दुर्योधनाचे कपडे भिजलेत म्हणले, दुसरे नवे कपडे द्या दुर्योधना. आणि एवढ्यात ते भीमदादा म्हणला, आंधळ्याचे
ती द्रौपदी म्हणली आंधळ्याचे लेकरही आंधळेच. आणि तिचं बोलणं असं लागलं महाराज त्या दुर्योधनाला आणि तिथूनच खऱ्या अर्थाने महाभारत घडायला सुरुवात झाली. तर हे दुसरा वास्तुशांतीचा कार्यक्रम, ते वास्तुशांतीचाच कार्यक्रम होता. तर अशा प्रकारचे वास्तुशांतीचे उल्लेख आपल्याला पुराणामध्ये पाहायला मिळतात. अजून एका ठिकाणी असा उल्लेख आहे की हे वास्तू काय आहे, वास्तुदेवता कशाला म्हणतात. तर एकदा महादेवाचं त्या अंधकासुराचं युद्ध झालं. अंधकासुर आणि त्या असुराबरोबर युद्ध करता करता महादेवाच्या असा डोक्यावरून घाम खाली गळायला लागला. एक घामाचा थेंब जमिनीवर पडला आणि त्या एका थेंबापासून एक भयंकर असा राक्षस तयार झाला. लगेच महादेवाच्या समोर उभा राहिला आणि विचारलं, महादेवा मला का निर्माण केलं, काय आज्ञा आहे सांगा. महादेवाने सांगितलं, बाबा रे तू वास्तू पुरुष आहेस, तर तू लोकांच्या वास्तूचं संरक्षण करावं अशी तुला आज्ञा आहे. म्हणले तोपर्यंत मला भूक लागलेली आहे, मला खाण्याचं काय साधन आहे, भयंकर भूक लागलेली आहे, मी काय खाऊ. महादेवानं भोळ्या मनानं सांगून टाकलं, जे दिसल ते खा. आणि त्यानं एवढं खायला सुरुवात केलं महाराज, माणसाला सोडीना, जनावर सोडीना, पशु पक्षी सोडीना, जे समोर येईल ते खाऊच लागलं. सगळे लोक परेशान, देवधर्म परेशान, ऋषी मुनी परेशान. महादेवाकडे गेले, महादेवाला विचारलं, महाराज आता काय करावं. महादेवा हे खायचं बंद करणार झालंय, किती खातच राहील. महादेवानं सांगितलं, एक काम करा, या जमिनीमध्ये खड्डा करा आणि त्या खड्ड्यामध्ये याला उघड पुरा, याचं तोंड खाली करा आणि तोंड खाली करून याला पुरा. आणि ते असं पुरायचंय, या पूर्व दिशा कोणती ही, या कोपऱ्यामध्ये मुंडकं यावं त्याचं, या कोपऱ्यामध्ये पाय यावे त्याचे, इकडच्या कोपऱ्यामध्ये हे उजवा डकना भाग यावा आणि इकडच्या कोपऱ्यात हे उजवा भाग यावा. अशा पद्धतीनं पुरायचं त्याला तिरपट, खालतं वरतं नीट पुरायचं नाही. माणसाला मेल्यावर कसं पुरतात, नीट खालतं वरतं पुरतात किंवा गंगमोरी समजा, पण ह्याला तसं पुरायचं नाही, असं तिरपट पुरायचं. म्हणजे तिरपट. आणि त्याच्या मस्तकावर पूजा करायची आणि त्याला दररोज नैवेद्य समर्पण करायचं आणि ते मंत्र म्हणून, होम हवन म्हणून त्याला जे नैवेद्य अर्पण करण्यात येईल तेवढ्यावर त्याची भूक भागेल आणि मग तो कोणाला त्रास देणार नाही, अशा प्रकारचं वरदान महादेवाने त्याला दिलं. आणि मग त्या वास्तू पुरुषाला खड्डा करून त्या जमिनीमध्ये पुरण्यात आलं आणि त्याला मग त्याचे ते होम हवन पूजा वगैरे करून त्याची शांती करून, म्हणतात वास्तू शांती, त्या वास्तू पुरुषाची शांती, अशा प्रकारे त्याची शांती केली आणि मग तो शांत झाला. तर तोच वास्तू पुरुष म्हणजे आपल्या घरामध्ये सुद्धा ते यज्ञ होम हवन झाल्याच्या नंतर सोन्याची प्रतिमा करून पुरायला लावतात. त्याचे ते तोंड खाली करून पुरतात, त्याला तोंड वरी करून पुरायला जमणार, तोंड खाली करून पुरतात. या कोपऱ्यामध्ये त्याचं मुंडकं आलं पाहिजे, इकडच्या कोपऱ्यामध्ये त्याचे पाय आले पाहिजे, अशा प्रकारच्या विधीनं त्याला पुरावं लागते. आणि तोच वास्तूचा या संरक्षण करणारा आहे. आणि त्याला जर समजा विधीपूर्वक पूजा बिजा नाही झाली, विधीपूर्वक दररोज त्याला नैवेद्य जर नाही मिळालं तर तो रागावतो आणि रागावून मग त्या घरच्या लोकांवर बरेचसे अनिष्ट प्रकार त्या ठिकाणी घडतात. अशा प्रकारे त्या वास्तूचा नियम आहे. आता जे लोक ह्या वास्तुबिस्तूला काही मानित नाहीत त्या लोकांच्यावर अनेक प्रकारचे संकट येतात, पण त्याला ते कळत नाही. वास्तुदोष जर त्या घरातला बघितला तर ते आपल्याला हे अशा प्रकारचे वास्तुदोष पाहायला मिळतात. असो तर अशा प्रकारे अनेक प्रकारचे उल्लेख आपल्याला शास्त्रामध्ये पाहायला मिळतात वास्तूबद्दलचे. त्याच नियमाप्रमाणे या ठिकाणी सुद्धा वास्तुपूजन झालेलं आहे आणि या वास्तुपूजनाच्या निमित्तानेच आपण आज चिंतनासाठी अभंग जो निवडलेला आहे तो श्री संत जगद्गुरु तुकाराम महाराजांचा अभंग आहे. आणि या अभंगाच्या द्वारा तुकाराम महाराज अजून एक गोष्ट सांगतात वास्तूबद्दल किंवा घर कसं असावं. अभंगाच्या पहिल्याच्या
वसवावे घर देवे बरे निरंतर. महाराज म्हणतात आपण जे घर वसवलेलं आहे त्या घरामध्ये देवाचं निरंतर वास्तव्य राहावं. आता देवाचं निरंतर वास्तव्य कशाने राहते, कुठं राहत असते, देव कोण्या ठिकाणी राहतो हो, तर निर्मळ हे बैसलिया छाया असने व्यापे देवराया निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे. या बाहेरच्या घरामध्ये आपल्याला पितळाच्या, तांब्याच्या, सोन्याच्या देवाच्या मूर्ती आणून बसवता येतील, पण नुसत्या सोन्याच्या मूर्ती देवाच्या बसवल्या म्हणजे देव घरात येतोच असं नक्की सांगता येणार नाही. त्या घरात राहणाऱ्या माणसाचे अंतःकरण जर मंदिरासारखे पवित्र असतील, निर्मळ हे काया अधिष्ठान तयाचे, त्या घराची चित्त झालिया निर्मळ येऊनी गोपाळ राहे येऊनी गोपाळ राहे झालिया निर्मळ येऊन उभा राहे तेथे. आवाज सायलेंट राहते, सायलेंट कमीच करा, आवाज कमी करायचा. चित्तामध्ये कुठल्याही प्रकारचा दोष असता कामा नये, कारण देवाला
घाण जमत नाही, घाण ठिकाणी देव राहत नाही, निर्मळ अशा ठिकाणी तो देव राहतो. जसं मंदिर आहे, मंदिरामध्ये कुठली घाण होते काय? मंदिरामध्ये कोणी घाण करत नाही. मंदिरामध्ये जाऊन कोणी बिड्या वडते काय? बिड्या कोणी वडत नाही. तंबाखू खातात का मंदिरात जाऊन? पत्त्याचा डाव चालतो का मंदिरामध्ये? मंदिरामध्ये जाऊन कोणी पिते काय? चहा. मंदिराचं पावित्र्य राखत असतो आपण. मंदिरामध्ये जात असताना सुद्धा माणसं पायामधलं वाहन बाहेर काढून ठेवतात आणि त्या पायातल्या वाहनापाशीच आपल्या जवळचा मनातला मळ, पाप, वाईट बुद्धी सगळं त्या वाहनापाशी काढून ठेवतात आणि निर्मळ मनानं त्या मंदिरामध्ये जातात. मंदिरात गेल्याबरोबर देवाचं नाव घेतात. इकडं कधी घेण्यात येवो का न येवो, मंदिरात गेल्यावर मात्र रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी असं देवाचं नाव घेत घेत पंढरपूरच्या बारीला लागल्यावर बघा किती जोरजोऱ्यात हरिपाठ म्हणतात. इकडं हरिपाठ नाव घेणार, जर हरिपाठ गावात चालू झाला सप्त्याचा, ए किरकिर बंद करा म्हणतात. आणि तिथं बारीला लागल्यावर दमच नाही की त्या लोकांच्या तोंडाला 12-12 घंटे सारखं देवाचं नामस्मरण करतात. मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर आपण काय करतो? देवाचं नामस्मरण करतो. इकडं बाहेर आल्यावर किती मग कोणाला शिव्या देणं, कोणाला काही बी बोलणं, जे बोलू नये तसल्या प्रकारचे शब्द तोंडाला आणणं, असा हे बाहेर आल्याच्या नंतरचा कार्यक्रम राहतो. मंदिरात गेल्यावर मात्र मग रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. कारण मंदिराचं पावित्र्य आपल्याकडून खराब होऊ नये अशी भावना असते माणसाची. आणि तिथं गेल्याच्या नंतर सगळं पावित्र्य जसं आपण राखतो त्याप्रमाणे आपलं घर सुद्धा मंदिर असावं आणि त्या घरामध्ये सुद्धा हे पावित्र्य राखल्या जावं. म्हणून असं जर झालं त्या घरामध्ये तर देव त्या ठिकाणी वास्तव्याला येतो. नाहीतर मग त्या घरामध्ये जर काही बी होत असेल, नवं घर बांधले हो पण त्या ठिकाणी बसून जर समजा पार्ट्या होत असतील, त्या घरामध्ये ते अजून काही बाई होत असेल, ते वरी एक वरल्या मजल्यावर खोली काढली असेल आणि त्याच्यात एक दुसरंच वरी भोगून आड केलेलं जर असेल, आता त्या घरामध्ये मग आता देव येऊन राहते. महाराज तुम्हाला कसं काय माहित? काय करावं, कीर्तनात सांगायला माहित करून घ्यावं लागतंय सगळंच्या सगळं. असं बघण्यात येते कुठं कुठं. त्याच्यासाठी वरी एक स्पेशल अशा प्रकारची रूम राहते महाराज, आणि त्या रूमला जागा आहे पण तुळशीला जागा नाही घरात. तुळस कुठं तरी टांगलेली तुळस बघायला मिळते, कोण्या त्या हुकाला अडकलेली तुळस बघायला मिळते महाराज. त्या तुळशीला नमस्कार करता येईना, त्या तुळशीला हळद कुंकू वाहता येईना, त्याला प्रदक्षिणा तर करताच येईना. असल्या घरामध्ये देव कसा काय राहिलो? म्हणून घर कसं असावं? पवित्र असावं, निर्मळ असावं. माणसाचे मनही निर्मळ असावेत. घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. पुढे तेथे नांदावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसत्या नाती. कोणाची आहे कविता गुरुजी? कोणीतरी आहे ते? तर असं घर असावं, घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती. नुसते भिताड उभं केले म्हणजे घर झालं असं नाही. घरात असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसत्या नाती. नुसते नाते नसावं घरात, तर त्या नात्याबरोबर प्रेमही असावं, तर ते घर आहे. वडीलधाऱ्यांचा मान राखण्यात यावा, साधू संतांचं आतिथ्य त्या ठिकाणी व्हावं, विष्णू पूजन शिवपूजन त्या घरामध्ये घडावं, पोरं वाडवडिलांची आज्ञा पालन करणारे असावेत, घरामध्ये मिष्टान्न पान सेवन करायला मिळावं. असं जर घर असेल तर ते घर धन्यो गृहस्थाश्रम असं म्हटलेलं आहे. सानंदम सदनम सुताश्च सुधीय कांता मृदू भाषिणी. बायको नरम बोलणारी असावं. कांता मृदू भाषिणी. मृदू भाषिणी म्हणजे करणार झाले काय सांगितलेलं घागर भरून आण म्हणलो की
हे मृदू भाषण अशी करणारी बायको असावी. शिवराव पाटील. आज्ञापराहा सेवका, सगळे सेवक आज्ञेत वागणारे असावे. मिष्टान्न पानम गृहे, घरामध्ये मिष्टान्न पान होत असावं. अतिथी पूजनम शिवपूजनम प्रतिदिनम धन्यो गृहस्थाश्रम, अशा प्रकारचा जर गृहस्थाश्रम असेल तर तो धन्य गृहस्थाश्रम असेल. आणि ज्या घरामध्ये बघ लेकर रडके, घरात ओल फुटलेली, अंगण चिखलानं भरलेलं, लेकर खालेले खालेन, आता पुढचं तुम्हाला माहित आहे. बायको नुसती कर्कशा, एक शब्द नीट बोलणार नाही. कर्कशे संगती दुःख उदंड फलिते, दुःख उदंड फलिते, दुःख उदंड फलिते, कर्कशा पत्नी असता कामा नये. म्हणून ते घराची शोभा घरावर नसते. घर फरशी किती महागाची स्टाईल आणून बसविली घराला, याच्यावर त्या घराची शोभा नसते. घराची डिझाईन कशी आहे त्या डिझाईनवर घराची शोभा नसते. तर घरात जर बाई चांगली असेल, नरम बोलणारी असेल, प्रेमानं सगळ्याबरोबर राहणारी असेल, तर त्या बाईमुळे घराची शोभा असते. का नुसतंच घर भारीचं नकाशा काढून बांधलेला असावं त्याच्यामुळे शोभा राहते? नाही महाराज. साधं घर असू द्या, त्या घरामध्ये राहणारे माणसं जर प्रेमळ असतील, एकमेकाबरोबर प्रेमानं राहत असतील, गोड बोलणारे असतील, साधू संतांचं पूजन करणारे असतील, देवाचं पूजन करणारे असतील, तर त्या घरामध्ये ते माणसं माणसं नसून प्रत्यक्ष देव त्या ठिकाणी शरीर गृह भांडार देवाचे, अशा प्रकारचे प्रेमाने राहणारे माणसं. नाहीतर वरून वरून गोड शब्द, मनामधून सगळा वाईटपणात जर असेल, मनामध्ये एक आणि वरून एक, असे जर माणसं त्या घरामध्ये राहत असतील, कोणीच कोणाबरोबर खरं बोलायला तयार नाही, कोणीच कोणाबरोबर इमानदारीनं वागायला तयार नाही. बायकोचं तिकडल्या तिकडं खुलवर करणं चालूच आहे, नवऱ्याची इकडं खुलवर करणं चालूच आहे, भाऊ तिकडं खुलवर त्याची चालूच आहे. हे एका बाईचा नवरा जेवायला बसला, भेंडराची भाजी केली होती, पाणी नव्हतं, ताकही नव्हतं घरी. बायकोला सांगितलं जाय वर पाण्याची घागर भरून आण. बायको जाता जाता तिनं कापूस भरला घागरत, नवऱ्याला कळू नये म्हणून कापूस भरला. आणि ते कापूस नेला तिकडे दुकानावर विकला. ते दुकानदार हे ते सगळं त्याचं ते सेटलमेंट होतं, ते पद्धतशीर ते सगळं माहित होतं त्याला. त्या दुकानदारालाही माहित होतं हे कोण्या भावात घ्यायचं आहे, पैसे कसे कसे द्यायचे दुकानदारालाही माहित होतं, हिलाही माहिती होतं. कापूस नेला दुकानावर घातला, तशीच घागर नेऊन हापशा खाली लावली, हापशात घागर भरली पाण्यानं, घरला घेऊन आली. तसंच पाणी ओतलं त्या तांब्यामध्ये, नवऱ्यापुढे ठेवलं. नवऱ्यानं उचललं पियासाठी, म्हणतो मध्ये किडे सगळे. ते म्हणलं किडे कसे काय आले पाण्यात? कापसातले किडे ते कुठं जातील? किडे कसे काय आले पाण्यात? तिला वाटलं आता आपलं पितळ उघडं पडतंय, आता काय करा. ती म्हणली माय काय झालंय की त्या हापशाला, म्हणली किती झालं, धुतलं नाही म्हणली, मधून
सरपंचही तसलाच म्हणली आणि गावकरी तसलेच म्हणली, नुसते किडेची आलेत म्हणली त्या हापशातून. हे होतं भोळं विचार, बरोबर म्हणला काय नाही, गाळून घे म्हणला, गाळून घे. असे जर माणसं त्या घरामध्ये असतील तर त्या घरात काही मजा आहे का हो त्या राहण्यात? त्यानं ते संन्यास घेतलेला बघा, त्यानं ते पटपुरी आमच्या संग हरिहरी करायला निघालेलं. बरं, मधून एक आणि बाहेरून एक असं दोन नसावं. जे घरातल्या लोकांसंग तरी दोन नसावं, बाहेरच्या संघ असू द्या काय असायचं, पण मधून वेगळंच बाहेरून वेगळंच. मग ते नकली जे असेल ना ते उघडं पडल्याशिवाय राहत नाही. ते वरून जर असं घासलं की मधलं पितळ उघडं पडतेच. ते आमचे माऊली एक उदाहरण सांगायचे, उमरसकर माऊली. एका बाईला नाक जरा कमी होतं म्हणून. मग आता कमी होतं त्याला नावीला जायचं, देवानं जसं ठेवलं तसं राहावं लागतंय माणसाला. आपल्या हातात आहे दिलीप बुवा, काय आपल्या हातात आहे, जसं देवानं ठेवलं. काळं ठेवलं तर काळं राहावं लागतंय, गोरं ठेवलं तर गोरं राहावं लागतंय. उंच केलं तर उंच, ठेंगणं केलं तर ठेंगणं, जाड केलं तर जाड, है की नाही, पातळ केलं तर पातळ, जसं देवानं ठेवलं तसं राहावं लागतंय. पण समयाची सादर व्हावे, समयाची सादर व्हावे, चोखामेळा महाराज म्हणतात, समयासी सादर व्हावे, देव ठेविल ऐसे राहे. जसं देवानं ठेवलं तसं राहावंच लागते. पण माणसं काही काही कुरकुर करीत राहतात आणि काही काही माणसं जसं आहे तसं चला ठीक आहे म्हणून राहतात. तर त्या बाईला थोडस नाक कमी होत. तिला नेहमी त्याचं दुःख वाटायचं. काय करावं माय म्हणली, देवानं सगळं चांगलं दिलंय, म्हणजे डोळे चांगले दिलेत, कान चांगले दिलेत, तोंड बरं आहे, गोरेपणा चांगला आहे, उंची चांगली आहे, जाडी चांगली आहे, सगळं चांगलं आहे म्हणली. पण जरा असं कमी झाले म्हणजे काय झालं, नाक जरा कमी झाले म्हणजे आता काय करावं. आणि एवढ्यात एक गंमत अशी झाली, त्या मोबाईलवर जाहिरात आली की नांदेडला एक दवाखाना आलाय प्लास्टिक सर्जरी करायचा, आणि ज्याचं नाक कमी असेल त्याचं नाक दुसरं त्याला प्लास्टिकचं नाक बसवून द्यालेत, कान जर तुटला असेल कोणाचा तर नवा कान बसवून द्यालेत, दात पडला असला तर दात बसवून द्यालेत, अशी ती जाहिरात आली. तिला एवढा आनंद झाला म्हणसाल, गेलीच 50,000 रुपये घेऊन नांदेडला आणि त्या डॉक्टरला बरोबर माप दिलं आणि सांगितलं हे असं असं नाक मला तयार करून दे. आणि त्या डॉक्टरने महाराज असं पद्धतशीर नाक बनवलं, तिच्या कलर मध्ये मिसळणारा कलर, पद्धतशीर तिच्या चेहऱ्याला शोभण्यासारखं असं नाक त्या बाईला बसवून दिलं. बसविल्याच्या नंतर गावात आल्यावर त्या बाईला भूषणच मावना. सगळ्या गावानं फिरली बाई, नाकवरी करूनच फिरली. त्याला नाक दाखव, त्याला नाक दाखव. सगळ्या बाया म्हणू लागल्या, कासूबाई ओळखू येणार झालीच बाई. आनंदच मावना तिला ठेव. आता गावात सगळ्या बायाला दाखविणं झाल्याच्या नंतर आता शांत राहा ना गावात. झाले की आता सगळ्याला दाखविणं झालं, सगळ्या बायानं कौतुक केलं, आता गावातच राहा ना शांत. नाक नकली बसविलेल्या बायानं बाजारला कशाला जावं. बर बाजारला गेली तर गेली, मिरच्याच्या बाजारात कशाला जावं. बर मिरच्याच्याही गेली तर गेली, हिरव्या तरी जावं, वाळलेल्या लाल मिरच्याच्या बाजारात गेली. बर ठीक आहे, जाऊ द्या, तिथोरही काही हरकत नाही. पण तिथं गेल्याच्या नंतर त्या मिरच्याच्या ढिगात खाली हात घालून म्हणायला लागली, केवढ्याला दिल्या तिने. जे खेकाना उठला म्हणसाल तिच्या नाकामध्ये शिरलं मिरचू, आणि जे शिका येऊ लागल्या म्हणसाल सगळ्या बाजारानं शिकात झाल्या, ज्याला त्याला शिकाच येऊ लागल्या. आणि एक अशी शिक धनके आली तिला. माऊली सांगायचे, तिचं नाक जे उडालं ते 15व्या दुकानदाराच्या ओटीत. जे दुकानदार पकडा, नाक कोणाचं असं, नाक उडून कोणाचं आला असं. परेशान ते दुकानदार.
मला काय सांगायचंय की नकली चालत नाही महाराज, जास्त काळ टिकत नाही. ते नकली असेल ते उघडं पडल्याशिवाय राहतच नाही. म्हणून घरात राहणाऱ्या सगळ्या लोकांनी आपलं जसं आत आहे तसं वर प्रगट करून सांगावं. जर एखाद्याचा राग आला तर राग आलाय म्हणून सांगावं, तुझं चुकलंय म्हणून सांगावं. एखाद्याबद्दल जर चांगला वाटलं, भावना निर्माण झाली तर चांगली भावना व्यक्त करून दाखवावी. आणि असं जर सगळे आनंदाने एका घरामध्ये राहत असतील सगळे लोक, तर त्या घरामध्ये देवाचं कायमस्वरूपी वास्तव्य राहत असतं. आणि मग आसन असो, शयन असो, बसणं असो, झोपणं असो, सर्व काळ त्या देवाची संगत आपल्याला घडते. अभंगाच्या दुसऱ्या संग आसने शयने घडे भोजने गमने. तुकाराम महाराज सांगतात, असे जर सगळे माणसं प्रेमाने एका घरात राहत असतील, सगळे निर्मळ मनाने जर घरामध्ये राहत असतील, तर त्या ठिकाणी देवाचा वास असतो आणि त्या देवाचा संग आपल्याला नेहमी घडत असतो. आसनी शयनी भोजनी गमनी, सर्व काळ त्या देवाचा संग घडतो. आणि मग त्या देवाचा संग जर सर्व काळ असेल तर त्या देवाच्या इच्छेप्रमाणे आपल्या जीवनामध्ये सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि मग तिथं आपला संकल्प विकल्प काही कामाला येत नाही. आपल्याला संकल्प विकल्प करण्याची गरजच नाही, कारण देवाच्या संकल्पाप्रमाणे आपलं जीवन घडतं आणि देवाच्या विकल्पाप्रमाणे आपलं जीवन घडतं. आणि म्हणून त्या संकल्प विकल्पाचा दोष आपल्याला लागत नाही आणि पुण्य पापही मग आपल्याला लागत नाही. अभंगाच्या तिसऱ्या संकल्प विकल्प संकल्प विकल्प पतायला लागला. संकल्प विकल्प मावळोनी पुण्य पाप. देव जर आपल्या सोबत राहत असेल तर त्या देवाचा संकल्प आपल्या जीवनाला सहकार्य ठरतो, देवाचा विकल्प आपल्या जीवनाला सहकार्य करणारा ठरतो. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला पुण्य पाप लागण्याचा संभवच नाही, कारण सर्व काळ त्या देवाची संगती आपल्याला घडत असते. अभंगाच्या शेवटच्या चरणात
तुका म्हणे काळ अवघा गोविंदे सुकाळ. तुकाराम महाराज म्हणतात, असा जर गोविंद आपल्या सतत सोबत राहायला लागला, गोविंदाच्या स्वाधीन जर आमचं सगळं जीवन झालं, तर मग त्या गोविंदाचा आमच्या जीवनात सुकाळच सुकाळ आहे. त्याची काही आम्हाला कधी उणीव भासणार नाही, कधी त्याचा तोटा आम्हाला पडणार नाही. आणि म्हणून अशा प्रकारचं घर असावं. या सगळ्या गोष्टी त्या घरामध्ये आपल्याला पाहायला मिळाव्यात. वसवावे घर देवे बरे निरंतर, संगासनी शयने घडे भोजने गमने, संकल्प विकल्प मावळोने पुण्य पाप. तुका म्हणे काळ अवघा गोविंदे सुकाळ. अशा प्रकारे तुकाराम महाराजांच्या संकल्पनेप्रमाणे आपलं घर असावं. आणि आमच्या नाथ महाराजांचं हे घर अशाच प्रकारचं घर आहे असं म्हणायला काही हरकत नाही. कारण अनेक पिढ्यापासून या घराण्यामध्ये वारकरी संप्रदाय चालत आलेला आहे. खूप निष्ठावान माणसं महाराज, खूप श्रद्धावान माणसं. किती श्रद्धा पांडुरंगावर असावी, किती श्रद्धा संतांच्यावर असावी, तर या घराण्यातल्या लोकांच्याकडे बघून आपल्याला समजतं महाराज. मी असं ऐकलंय, आमची माय नेहमी सांगते मला की आमच्या इथली गाय एकदा इथं घेतली होती म्हणून आमच्या नाथ महाराजांच्या माईनं, देऊबाई, आजीनं काय मुगाबाईनं आमच्या इथली गाय घेतली होती. आणि ती गाय तिथून हानीत हानीत आणताना चिपाड आणलं होतं म्हणून संग. तिथलं चिपाड, चिपाड कळते तर किती श्रद्धा की हे संताच्या घरचं चिपाड आहे म्हणून त्या माऊलीनं ते चिपाड पत्राला खुपसून ठेवलं म्हणून. किती दिवस जाग्यावर ते तसंच कुजून गेलं जाग्यावर ते. पण हे संताच्या घरचं चिपाड आहे, त्याला असं कुठेही टाकून द्यायचं नाही. किती भावना असेल बघा ना. काय कमाल आहे मला. हे लहान लेकराला जर ताप बीप काही येऊ लागली तर ते आमच्या घरून ते भाकरीचा तुकडा आणायचा आणि इथं आणून लेकराला खाऊ घालायचा म्हणून, ताप कमी होती म्हणून. म्हणजे ही भावना आहे. अशा प्रकारचा खूप मोठा श्रद्धावान घराणा हा. वारकऱ्यावर निष्ठा. आज मला वाटतं इथं वारकरी जरा सोयरे धायरे कमी हात आणि वारकरीच जास्त हात इथे कीर्तनात. आमचे रमेश महाराज मराठा पाटील आणि नाथ महाराज कोण गोलेवार. काही नातं होत काय नातं होत आहे. फक्त ते वारकरी हात हे वारकरी हात एवढंच नातं आहे. ते माझे सोयरे सज्जन सांगाते पाय आठविते विठोबाचे, एवढंच एक नातं आहे. मी वाण्याच आहे, नाथ महाराज गोलेवार आहे. काही नातं होतं नाही महाराज. कोण्याही पिढीला देणं घेणं आमचं हे रोटी व्यवहार होईल, पण बेटी व्यवहार काही होणार नाही. रोटी व्यवहार घडल कारण इथं आम्ही येऊन जेवण करू, ते आमच्या इथे येऊन जेवण करतील. रोटी व्यवहार होईल पण बेटी व्यवहार होणार नाही. तरी पण ह्यांचं आमचं नातं इतकं जवळचं आहे की एखादा सोयरा सुद्धा एवढा जवळचा नाही. आमचे सावकार समोर बसले, अशोक सावकार. सावकार तुमची जात कोणती? कोणती? आणि आमचे महाराज गोलेवार. काय संबंध आहे याचा? काही संबंध नाही. नात्या गोत्याचा कुठून कुठंच दूरवरचा संबंध नाही. तरी पण एकच नातं आहे की तेही पंढरपूरचे वारकरी आणि हेही पंढरपूरचे वारकरी. वारकरी एवढाच एक धागा दोरा या दोघांमध्ये जोडलेला आहे. तर अशा प्रकारे वारकऱ्यांच्या सोबत नातं घट्ट असलेलं हे कुटुंब. आणि मग या घराण्यामध्ये देवाचं वास्तव्य असावं, देव या ठिकाणी येऊन राहावा. या घरातल्या लोकांनी एकमेकाबरोबर कसं वागावं हे आपल्याला सांगायची गरज नाही. ह्यांच्याकडे बघून आपण शिकावं की कसं वागावं लागतंय. मायबापाबरोबर कसं वागावं, भावाबरोबर कसं वागावं, पती पत्नीचं नातं कसं असावं, मुलाबाळांच्या बरोबर कसं वागावं, सोयऱ्याधाऱ्याबरोबर कसं वागावं, हे यांच्याकडे बघून आपल्याला शिकायला मिळतं. आणि म्हणून अशा प्रकारे अतिशय सुंदर अशा प्रकारे एक आपल्या जीवनातली संकल्पना नाथ महाराजांनी आज पूर्ण केली. त्याबद्दल आमच्या अनेकांच्या सर्वांच्या अनेक अनेक शुभेच्छा. त्यांना या घरामध्ये आनंद लाभावा, समाधान लाभावं.
कधी कोणती तक्रार कधी मनातलं वितुष्ट कधी या घरामध्ये निर्माण होऊ नये आणि या घरामध्ये सतत परमार्थ घडत राहावा अशी भगवत चरणी आपण प्रार्थना करू आणि आजची सेवा पूर्ण करू. ज्ञानेश्वर